जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत इटकूर गटाकडे सर्वांचं लक्ष लागले. आज कन्हेरवाडी गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. आमदार कैलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उमेदवार पल्लवी तांभारे यांच्यासह इटकूर आणि मस्साखंडेश्वरी पंचायत समिती गणाच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. गावातील मंदिरं आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जात विजयाचे साकडे घातले. या प्रचार रॅलीमुळे शिवसेना युबीटीच्या उमेदवारांना कन्हेरवाडी गावात चांगलाच फायदा होईल असं चित्र असल्याचं सध्या गावामधून बोललं जाते. प्रचाराच्या या निमित्तानं आमदार कैलास पाटील यांनी नमस्ते धाराशिवशी विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि पक्षाची भूमिका मांडली. मतदारसंघाच्या विकासासाठी आणि स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मतदारांचा कौल कोणाकडे असेल यावर त्यांनी भाष्य केले. इथे प्रचाराचा धुरळा ही आपल्याली गावोगावी दिसतोय. आपल्यासोबत आमदार कैलासदादा पाटील आहेत. एकंदरीतच आज इटकूर जिल्हा परिषद गटासाठी आज प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. आज प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे कन्हेरवाडी गावातून. आमदार साहेब आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने एकंदरीत निवडणुकीची रणनीती आहे? या निवडणुकीची रणनीती आमची जी जिल्हा परिषदमार्फत ज्या मूलभूत सुविधा असतात, शिक्षणाची सोय असेल, आरोग्याची सोय असेल, पशुपालकांची सुविधा असेल किंवा औषधं, खतं, बी बियाणे यावरचं जिल्हा परिषदेचं जे नियंत्रण असतं, ह्या ज्या जिल्हा परिषदेच्या मूलभूत गोष्टी आहेत, यासाठी ज्या गोष्टी जिल्हा परिषदेनं करणं अपेक्षित होतं, याआधी सत्ताधारी जे होते त्यांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळं बऱ्याच लोकांना, सर्वसामान्य नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी ही लढाई आहे. आणि भारतीय जनता पार्टी सरकारने जे शेतकऱ्यांचं वाटोळं केलेलं आहे, शेतकऱ्यांचं आज आपण बघतोय की आज सोयाबीन 5,800 रुपये, पण ज्यावेळेस शेतकऱ्याकडे सोयाबीन होतं त्यावेळेस 3,500-4,000 शेतकऱ्यांना विकावं लागलं. म्हणजे व्यापारी धार्जिन हे सरकार आहे. कांद्याचे भाव असतील, दुधाचे भाव असतील, पशुखाद्याचे भाव असतील, प्रत्येक शेतकऱ्याला, शेतमजुराला दरवर्षी निवडणुकीच्या आधी आनंदाचा शिधा द्यायचं आणि निवडणूक झाली की त्यांना हायब्रिड दिवाळीला द्यायचं. आपण अतिवृष्टी झाली, आपल्या जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, नुकसान झालं. 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात किती पडले हाही प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. या ठिकाणी खरडून गेलेल्या जमिनीला 3.5 लाख रुपये एकरी द्यायचं घोषणा केली होती. 3.5 रुपये सुद्धा मिळाले नाहीत. ज्यांच्या विहिरी बुजल्यात त्यांना 30 रुपये विहिरीला द्यायचं ठरलं होतं, 30 रुपये सुद्धा मिळाले नाहीत. फसवं सरकार आहे, शेतकऱ्यांना फसवणारं सरकार आहे. शेतकऱ्यांच्या जे शेतकरी कष्ट करून माल पिकवतो त्या मालाला ह्या भाजप सरकारच्या धोरणामुळे भाव मिळत नाही. हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही शेतकऱ्यांसमोर जाणार आहेत. आणि ही निवडणूक जनतेने हातात घेऊन ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीत ह्या भारतीय जनता पार्टीने धडा शिकवला, त्याच पद्धतीचा धडा या जिल्हा परिषद निवडणुकीत शिकवावा अशी विनंती आम्ही सर्वसामान्य माणसापुढे जाऊन करणार. सध्या प्रचार सुरू आहे. तुम्ही अनेक जिल्हा परिषद गटांमध्ये प्रचाराची शुभारंभ केलेला आहे. एकंदरीतच कसा लोकांचा प्रतिसाद आहे? लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. आणि निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवारांना लोक भरभरून असं मत देतील आणि निवडून देतील. काय वाटतं की जिल्ह्याची जी काही मिनी मंत्रालय म्हणून ज्याची जिल्हा परिषद आपण ओळखतो त्यामध्ये सत्ता स्थापन होईल? निश्चितच या ठिकाणी घराणेशाहीला विरोध म्हणून सर्वसामान्य माणसं, सर्वसामान्य लोक एकत्र आलेली आहेत. आणि ह्या निश्चितच यामुळं या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची सत्ता, हा पक्ष निश्चितच सत्तेमध्ये असेल. काय वाटतंय की एकंदरीतच किती आत्मविश्वास आहे की किती सीट येतील जिल्हा परिषदच्या असतील किंवा पंचायत समिती? काल तरी प्रचाराला सुरुवात झालेली आहे, पण सगळ्यात मोठा पक्ष हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षच जिल्ह्यात राहील असं मला. नक्कीच. आपल्यासोबत आमदार कैलासदादा पाटील होते, ज्यांनी की आत्ताच आपल्याशी चर्चा केलेली आहे. एकंदरीतच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच गावामध्ये प्रचाराचा धुरळा उडत असताना जनता नेमकं कुणाला मतदान करणार, विजयाची माळा घालणार हे देखील पाहणं योग्य ठरणार आहे.